कधी एखादं काम पाहिल्यावर असं वाटलंय का की ते एखाद्या प्रचंड डोंगरासारखं आहे आणि तुम्ही त्याच्या पायथ्याशी उभे असलेले अगदी छोटेसे माणूस आहात? ते काम तुमच्या प्रगतीसाठी, आरोग्यासाठी आणि स्वप्नांसाठी खूप महत्त्वाचं असतं, पण ते सुरू करण्याची हिंमतच होत नाही. मेंदू 100 कारणं देतो. उद्या करेन, आत्ता मूड नाही, खूप अवघड आहे, आणि तो उद्या कधीच येत नाही. पण जर मी तुम्हाला सांगितलं की ही तुमची चूक नाही, तर तुमच्या मेंदूच्या प्रोग्रॅमिंगची आहे, आणि जर ती प्रोग्रॅमिंग बदलण्याचा एक गुप्त मार्ग असेल, एक असा सिक्रेट जो जपानमधील महान समुराई योद्ध्यांनी शतकानुशतकं जपून ठेवला होता. ही मोटिवेशनल स्पीच नाही, तर मेंदू रिवायर करण्याची एक सिस्टीम आहे, द लोटस मेथड. ही पद्धत समजल्यानंतर जो कामांचा डोंगर वाटायचा तो छोट्या दगडासारखा वाटू लागेल. तुमच्या अवचेतन मनाचं दार उघडणारी ही किल्ली आहे, जिथे अशक्य असा शब्दच नसतो. आपल्या आयुष्यातली खरी लढाई बाहेरच्या शत्रूशी नसते, तर आपल्या डोक्यात रोज घुमणाऱ्या त्या आवाजाशी असते, जो प्रत्येक महत्त्वाच्या कामापूर्वी आपल्याला थांबवतो. त्यालाच टाळाटाळ किंवा प्रोक्रॅस्टिनेशन म्हणतात. उदाहरणार्थ, सकाळी 5 वाजता उठून जिमला जायचं ठरवलं तरी अलार्म वाजल्यावर उबदार पांघरूण आणि फक्त 5 मिनिटं अजून ही हाक आपल्याला हरवते. आपल्याला कामाची भीती नसते, काम सुरू करण्याआधी येणाऱ्या अस्वस्थतेची भीती असते. म्हणून पहिला नियम, मेंदूच्या खोट्या कारणांना ओळखा. दुसरा नियम म्हणजे 2 मिनिटांचा नियम. कोणतीही नवीन सवय किंवा काम फक्त 2 मिनिटांसाठी सुरू करा. 20 पुशअप्सचा विचार करू नका, फक्त 1 पुशअप करा. पुस्तक पूर्ण वाचायचं नाही, फक्त पहिलं पान उघडा. मोठं ध्येय इतकं छोटं करा की मेंदू नकार देऊ शकणार नाही. कमळाचं फूल जसं चिखलातून हळूहळू उमलतं, तसं दररोज एक छोटं पाऊल उचला. मोठ्या झेपेऐवजी रोज 1 इंच पुढे जा. आपल्या मेंदूला थोडं फसवा. 5 किलोमीटर धावायचं नाही, फक्त बोट घालायचे आहेत असं सांगा. 5000 शब्द लिहायचे नाहीत, फक्त लॅपटॉप उघडून तारीख लिहायची आहे असं ठरवा. सुरुवात झाली की गती आपोआप येते. प्रत्येक छोटी जिंक मेंदूमध्ये डोपामाइन नावाचा रसायन सोडते, जे पुन्हा तेच करण्याची प्रेरणा देते. जसं छोटा बर्फाचा गोळा खाली जाताना मोठा स्नोबॉल बनतो. खोली पूर्ण साफ करायची नाही, फक्त 1 पुस्तक जागेवर ठेवायचं आणि तिथून सुरू झालेली साखळी अखेर पूर्ण बदल घडवते. टाळाटाळीची साखळी तोडण्याचा मार्ग म्हणजे एक छोटी सोपी जिंक मिळवा आणि त्या गतीला वाढवू द्या. एक छोटं पाऊलच मोठ्या विजयाची सुरुवात असते. कल्पना करा, तुम्ही सकाळी उठता आणि तुमच्यासमोर 2 ताटं ठेवलेली आहेत. एका ताटात तुमचा आवडता नाश्ता आहे आणि दुसऱ्यात एक जिवंत बेडूक. तुम्हाला दोन्ही खायचे आहेत. तुम्ही आधी काय खाल? बहुतेक लोक आधी आवडता नाश्ता खातील आणि पूर्ण वेळ त्या बेडकाकडे बघत भीतीत राहतील. पण शहाणा माणूस आधी खोल श्वास घेऊन तो बेडूक गिळून टाकेल आणि मग शांतपणे नाश्त्याचा आनंद घेईल. जॉर्डन गोंजारेस म्हणतात, तो बेडूक म्हणजे तुमच्या दिवसातील सर्वात कठीण आणि महत्त्वाचे काम. ते आधी पूर्ण करा. उदाहरणार्थ, एका सेल्स एक्झिक्युटिव्हला कोल्ड कॉल करणे अजिबात आवडत नव्हते. तो दिवसभर ईमेल्स आणि रिपोर्ट्स करत बसे आणि संध्याकाळी थकलेल्या अवस्थेत कॉल करे. परिणामही चांगले येत नसत. पण लोटस मेथड वापरून त्याने सकाळी ऑफिसमध्ये येताच सर्वात कठीण क्लायंटला पहिला कॉल करायला सुरुवात केली. तो कॉल पूर्ण होताच त्याच्या खांद्यावरील ओझं हलकं व्हायचं आणि उरलेला दिवस जास्त प्रोडक्टिव्ह जायचा. समुराई योद्धेही सर्वात कठीण ट्रेनिंग सकाळी करत, कारण दिवस जसजसा पुढे जातो तसतशी आपली इच्छाशक्ती कमी होत जाते. त्यामुळे सकाळी स्वतःला विचारा, आजचा माझा बेडूक कोणता, आणि तो आधी पूर्ण करा. पुढचा अध्याय सांगतो की आपला वातावरण बदललं तर आयुष्य बदलतं. समुराय आपली तलवार अशा जागी ठेवत की क्षणात काढता येईल. त्यांचं वातावरण नेहमी कृतीसाठी तयार असे. जॉर्डन गोंजालेस सांगतात की वातावरण हे इच्छाशक्तीपेक्षा जास्त शक्तिशाली असतं. जर घरात जंक फूड भरलेलं असेल तर फक्त इच्छाशक्तीवर वजन कमी करणं कठीण आहे, पण तेच जंक फूड काढून टाकून फळं ठेवली तर योग्य निवड आपोआप होते. चांगल्या सवयी सोप्या करा आणि वाईट सवयी कठीण. पुढे नाही म्हणण्याची कला. समुराय ध्यान करताना प्रत्येक व्यत्ययाला नकार देत. आजच्या जगात नोटिफिकेशन्स, सोशल मीडिया आणि सततचे प्लॅन्स आपला फोकस तोडतात. एखाद्या मित्राला हो म्हणताना आपण आपल्या स्वप्नांना नाही म्हणत असतो. त्यामुळे गरजेच्या वेळी ठामपणे आत्ता नाही म्हणायला शिका. पुढचा धडा सांगतो, पडणे चुकीचे नाही, थांबणे चुकीचे आहे. समुराय म्हणत, 7 वेळा पडा पण 8व्यांदा उभे राहा. परफेक्शन नव्हे, सातत्य महत्त्वाचे. एक दिवस जिम चुकला तर काही हरकत नाही, पण सलग 2दा चुकवू नका. एक चूक म्हणजे शेवट नाही. पुढे परिणामांपेक्षा प्रक्रियेवर प्रेम करा.
समुराई जिंकण्यासाठी नव्हे तर तलवारबाजीच्या कलेसाठी सराव करत. आपण परिणामावर लक्ष केंद्रित करतो. वजन किती कमी झालं, किती सबस्क्रायबर्स वाढले आणि परिणाम उशिरा आला की निराश होतो. पण प्रक्रियेचा आनंद घेतला तर परिणाम आपोआप येतो. शेवटी भीतीला शत्रू नव्हे तर मित्र बनवा. टाळाटाळीच्या मुराशी नेहमी भीती असते, अपयशाची, परिपूर्ण नसण्याची. पण जसं पोहायला शिकणारी मुलगी भीती असूनही पाण्यात पहिलं पाऊल टाकते, तसं कृती केली की भीतीची ताकद कमी होते. खरा योद्धा तोच जो भीतीसोबत पुढे चालत राहतो. टाळाटाळीच्या मुळाशी नेहमी भीती असते, अपयशाची भीती, परिपूर्ण नसण्याची भीती. आपण काम कठीण आहे म्हणून पुढे ढकलत नाही, तर त्याच्या परिणामाची भीती वाटते म्हणून टाळतो. उदाहरणार्थ, एका मुलीला पोहायला शिकायचे आहे. ती तलावाच्या काठावर उभी राहून विचार करते, मी बुडाले तर? ही भीती तिला रोखून धरते. पण ती भीतीसोबतच थरथरणाऱ्या पायांनी पाण्यात पहिले पाऊल टाकते. जसेच ती कृती करते, भीतीचा आवाज मंदावतो. जॉर्डन गोन्झालेस शिकवतात की भीतीचा विरुद्ध शब्द धैर्य नाही तर कृती आहे. भीती जाईपर्यंत थांबू नका, भीतीसोबतच पहिले पाऊल उचला. कृती ही भीतीसाठी विषासारखी असते. भीती जाणवा पण तरीही काम करा. पुढे एका वेळी एकच काम करण्याचा धडा आहे. समुराई चहा पिताना फक्त चहा पित असे, पूर्ण लक्ष एका गोष्टीवर. आज आपण एकाच वेळी अनेक कामे करतो आणि काहीच नीट होत नाही. अभ्यास करताना फोन तपासणारा विद्यार्थी तासाभराने थकतो पण काहीच लक्षात राहत नाही, कारण त्याचा फोकस विखुरलेला असतो. मल्टीटास्किंग ही एक भ्रम आहे. खरा परिणाम मिळवण्यासाठी एका वेळी एकच काम करा. पुढे विश्रांतीची ताकद समजा. जसा लाकूड तोड्या कुऱ्हाडीला धार न लावता जास्त मेहनत करूनही कमी काम करतो, तसंच आपण ब्रेक न घेता काम करून थकून जातो. विश्रांती ही कामाचा शत्रू नाही, ती त्याचाच भाग आहे. तुमचा मेंदू ही तुमची कुऱ्हाड आहे, त्याला धार लावा, विश्रांती द्या. पुढे अकाउंटेबिलिटीचा धडा आहे. समुराई एकमेकांना जबाबदार ठेवत. एखादा आळस करत असेल तर दुसरा त्याला आठवण करून देत असे. तसेच तुमचे ध्येय एखाद्या विश्वासू व्यक्तीला सांगा. कोणी तुमच्या प्रगतीबद्दल विचारणार आहे हे माहीत असेल तर टाळाटाळी कमी होते. पुढे ओळख बदला. समुराई बनण्याचा प्रयत्न करत नव्हता, तो समुराई होता, ती त्याची ओळख होती. मी आळशी आहे असे म्हणण्याऐवजी मी शिस्तबद्ध आहे असे मानायला सुरुवात करा. प्रत्येक कृती ही तुमच्या नव्या ओळखीला दिलेला एक मत असते. पुढे चुका साजऱ्या करा. समुराई जिंकण्याला नव्हे तर पडायला शिकत असे. प्रत्येक चूक त्याला काहीतरी शिकवत असे. चुका शत्रू नाहीत, त्या शिक्षक आहेत. अपयश म्हणजे फक्त डेटा, काय काम करत नाही याची माहिती. चुका स्वीकारा आणि त्यातून शिका. पुढे स्वतःच्या प्रवासावर लक्ष द्या. सोशल मीडियावर इतरांची यशोगाथा पाहून निराश होऊ नका. तुमची स्पर्धा फक्त कालच्या स्वतःशी आहे. दररोज 1% सुधारणा झाली तरी तुम्ही जिंकत आहात. पुढे मोटिवेशनवर अवलंबून राहू नका, सिस्टम तयार करा. मोटिवेशन येते जाते पण सिस्टम कायम असते. रोज ठरलेल्या वेळी थोडेसे काम करा, त्यातून सातत्य निर्माण होते. शेवटी हा प्रवास कधीच संपत नाही. लोटस मेथड हा 30 दिवसांचा कोर्स नाही तर जगण्याची पद्धत आहे. एक सवय तयार झाली की पुढच्या सवयीवर काम सुरू करा. आणि अखेरीस तुमची वारसा काय असेल? लोक तुम्हाला बहाणे करणारा म्हणून आठवतील की छोट्या छोट्या पावलांनी स्वतःचे आयुष्य बदलणारा योद्धा म्हणून? आज तुम्ही घेतलेली प्रत्येक छोटी कृती तुमच्या वारशाची एक वीट आहे. तुमच्यातल्या समुराईला जागे करा, छोट्या पावलांची ताकद ओळखा आणि अशी जिंदगी जगा ज्याचा तुम्हाला अभिमान वाटेल, कारण शेवटी हेच सर्वात जास्त महत्त्वाचे आहे.